नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. आपण आता सध्या सोलापूर जिल्ह्यातलं जे अकलूज आहे या ठिकाणी आहोत आणि या अकलूज या ठिकाणी नीरा नदीच्या काठावरती जे यादवकालीन भुईकोट किल्ला जो आहे, तर त्या भुईकोट किल्ल्याचं तो जीर्णोद्धार करून या ठिकाणी जे आहे ती शिवसृष्टी तयार करण्यात आलेली आहे. आपण आज त्या शिवसृष्टीमध्ये नक्की काय आहे आणि कशा कशा पद्धतीने या शिवसृष्टीमध्ये काही उपाययोजना वगैरे काही कशा केलेल्या आहेत ते पाहणार आहोत. आपण आता प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आहोत. पाहूया शिवसृष्टीमध्ये अजून काय काय नवीन आहे. आता ही जी आहे ती शिवसृष्टी या ठिकाणी जे आहे शिवाजी राजांचं बालपण, त्यांचा जन्म जो आहे ते प्रथम मे 1630 शिवांचे प्रथम सूर्यदर्शन जे झाले ते या ठिकाणी या शिवसृष्टीच्या माध्यमातून हे प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर शिवांचे गडकोट खेळ 1636 ते 1637 दरम्यान जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर शिवांचे शस्त्र शिक्षण 1639 ते 1642 जिजाऊ साहेब लाल महालाच्या वास्तव्यास आल्या त्यावेळेस अशा प्रकारची जे आहे ते त्यांना शस्त्राचं जे आहे ते शिक्षण दिलं जात होतं. त्यानंतर 1645चा जो काळ आहे, शिवाजीराजे 15 वर्षाचे झाले आणि त्यांनी जे आहे ती स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळेसचं या ठिकाणी दृश्य आपण पाहू शकताय. अशा प्रकारे वाच कर असा हा जो भव्य दिव्य जो एकदम पाहू शकताय आपण जो एरिया आहे, खूप सुंदर असं या ठिकाणी आल्यानंतर फील होतं. तर खरंच एकंदरीत जी आहे ती शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापन करताना त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी साध्य केल्या किंवा ज्या ज्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं, या ठिकाणी जे आहे ते शिवसृष्टीच्या माध्यमातून खरंच एकदम छान अशा प्रकारे मांडण्यात आलं आहे. शिवाजी राजांचं ज्यावेळेस बारसं झालं त्यावेळेस ज्या प्रकारे त्या ठिकाणी जो उभा करण्यात आला होता, जो एकदम छान असा, तरी या ठिकाणी पण आपण पाहू शकताय किती अतिशय सुंदर अशा पद्धतीने जे हे बारसं झालं शिवाजी राजांचं, ते या ठिकाणी मांडलेलं उभं केलेलं पाहावंसं वाटतंय. अक्षरशः जो हा देखावा जो दिसतोय तो खरंच एकदम खरा असल्यासारखं वाटतंय. त्यानंतर पुढे जाऊया. शिवाजी राजांचा न्यायनिवाडा 28 जानेवारी 1645 या ठिकाणी पहा. त्यानंतर जो आहे तोरणागडावर स्वराज्याचं जे शिवाजी राजांनी पहिलं तोरण बांधलं 1646 मध्ये. तोरणागड आपल्या हातात घेतला, जिंकला तो क्षण या ठिकाणी पाहायला भेटतोय आपल्याला. त्यानंतर 1646 संत तुकाराम महाराजांचं जे आहे ते पुण्यातील लाल महालाच्या शेजारी कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी शिवाजीराजे त्या कीर्तनाला त्यांनी उपस्थिती लावली आणि त्यावेळेस ते कीर्तनात दंग झाल्याचे आपण त्या ठिकाणी पाहू शकताय. त्यानंतर
10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाची भेट झाली आणि अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी जो आहे त्यावेळेस वध केला, त्यांचा कोतळा बाहेर काढला. त्यानंतर पावनखिंड 13 जुलै 1660 त्यावेळेच हे चित्र आहे. अशा प्रकारे त्यांना तिथं पावनखिंडीमध्ये युद्ध करावं लागलं. त्यानंतर 1661चा जो काळ आहे त्यावेळेस महाराजांनी इंग्रजांना कैदेची शिक्षा दिली. त्यावेळेचा हा दृश्य असं आहे. त्यानंतर 6 एप्रिल 1661 शाहिस्ते खानाची बोटे तुटली. लाल महालामध्ये शाहिस्ते खान जो आहे तो दंग होता. शिवाजी राजेंनी खानास मारण्याचा मनसुबा आखला. निवडक धाडसी जवानासह महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. स्त्रियांचा आरडाओरडा झाला. खान खिडकीतून पसार होणार तोच शिवाजी महाराजांनी खानावर तलवारीचा घाव घातला आणि खानाची 3 बोटं तुटली. त्यावेळेस हे अशा प्रकारचं जे आहे ते दृश्य होतं. त्यानंतर 6 जानेवारी 1664 सुरतेवर स्वारी झाली आणि त्यावेळेस महाराजांनी जी आहे ती सुरत लुटली होती. सुरतचा खजिना आहे तो महाराजांनी लुटला. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1665 सागरी सत्तेची उभारणी झाली. त्यावेळेच असं हे दृश्य आहे तो या पद्धतीने आपल्याला दाखवण्याचा या ठिकाणी खरंच सुंदर असा प्रयत्न झालेला आहे. त्यानंतर 1665 पुरंदरचा वेडा वीर मुरारबाजी या ठिकाणी मुरारबाजींचं जे आहे ते धाडसी मुरारबाजी होते. अशा पद्धतीने औरंगजेबाच्या दरबारात 12 मे 1666 रोजीचा जो आहे तो औरंगजेबाचा जो दरबार आहे या ठिकाणी शिवाजी महाराज मैं राजा हूँ हे ऐकून सारा दरबार विस्मित झाला आणि त्यानंतर 17 ऑगस्ट 1666 रोजी जी आहे ती महाराजांची आग्र्यावरून सुटका. औरंगजेबाने शिवाजीराजे व शंभूराजे यांना नजरकैद केले आणि त्यानंतर 17 ऑगस्ट 1666 रोजी जी आहे ती महाराजांची आग्र्यावरून सुटका. औरंगजेबाने शिवाजीराजे व शंभूराजे यांना नजरकैद केले आणि राजांची प्रकृती ठरवून बिघडवली. राजांनी दान धर्म व मिठाई वाटप करण्याचे ठरवले. मिठाईचे पेठारे येता जाता तपासले जात होते. पेठाऱ्यात मिठाईच आहे का असे मुघल सैन्यांना कळून आले. 2 रिकाम्या पेठाऱ्यात शिवाजीराजे व शंभूराजे बसले. राजांच्या जागी पलंगावर हिरोजी फर्जत झोपले. मदारी मेहतर पाय शेपत बसला. पेटारे निघाले आणि पेटाऱ्यातून करड्या नजरेतून राजांचे पेटारे सुरक्षित निसटले आणि महाराजांची जी आहे ती त्यावेळेस आग्र्याहून सुटका झाली. त्यानंतर तानाजी मालुसरे 14 फेब्रुवारी 1670 रोजी 4 फेब्रुवारी 1670 तानाजी मालुसरेंनी रायबा मुलाचे लग्न काढले होते. पण आधी लगीन कोंड्याण्याचं आणि मगच रायबाचं म्हणत तानाजी राजेंनी
तानाजी मालुसरेंनी कोंढाणा जिंकला त्यानंतर जी आहे ती 1672 मध्ये ही जी आहे ती हिरकणी बुरुज चढून आपल्या लहान बाळासाठी एवढा जो बुरुज चढून गेली, पार केला. हिरकणी जी आहे ती बुरुज उतरून खाली आली आपल्या लहान बाळासाठी. अतिशय छान असं जे ते दृश्य आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतोय. आणि या ठिकाणी परत नंतर 6 ऑक्टोबर 1676 गोवळकोंड्याची भेट ती आपण या ठिकाणी पाहू शकतोय. किती सुंदर असं या ठिकाणी जे आहे ते दृश्य बघता येतंय. छान असं खरंच जी या ठिकाणची जी कलाकारी आहे खूप सुरेख. बघितल्यानंतर या ठिकाणी जो आहे ते खरंच दृश्य आहे, ते चित्र आहेत ते अतिशय सुबक आणि देखण्या पद्धतीचे दिसत आहेत. त्यानंतर महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. हा जो शिवराज्याभिषेक सोहळा जणू काय आता या ठिकाणी सुरू आहे की काय असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. पाहूया आता. हा खरंच असा अतिशय देखणा सोहळा आपण याची कल्पना जर केली आत्ताचा जे हा जो आपण पाहतोय आणि त्या काळी खरंच महाराजांचा जो आहे तो शिवराज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने झाला असेल याची आपल्याला प्रचिती येते. महाराज कसे एकदम छान थाटात बसलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्यांचा जो आहे तो शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी जर आपण पाहिलं एकंदरीत मावळे असतील, अनेक शिवाजीराजांचं जे आहे ते या ठिकाणचा जो पुतळा आहे तो अतिशय छान एकदम सुंदर असा तो पुतळा दिसतोय. आणि हा जर एकंदरीत हे सगळं चित्र पाहिलं तर जणू काय आता तो चालू आहे की काय अशी प्रचिती होते. आणि यानंतर आता पुढे जाऊया. यानंतर आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी पाहू शकताय आतमध्ये या किल्ल्यामध्ये हा हत्ती आहे, घोडे आहेत, मावळे आहेत त्यावरती. हत्ती जर पाहिला आपण तर अतिशय त्या हत्तीचं जे आहे ते रूप एकदम जसं काय तो खरा हत्ती असल्याचं आपल्याला प्रचिती होते. आणि त्यानंतर आता आपण किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे आणि खरंच अतिशय जो आहे तो असा देखना या ठिकाणी आपण पाहू शकतोय. थंडीच्या वेळेस गड किल्ल्यांचे राखण करताना कोणतीही कशाचीही वारा, पाऊस, ऊन, थंडी कुठलीही काळजी किंवा कशाचेही काही मुवा न ठेवता जे आहेत ते
सैनिक थांबू कशाचीही तमा न बाळगता जे आहे ते सैनिक किल्लेदार पहारेदार जे आहेत ती या ठिकाणी सगळं रक्षण करत होते। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जो आहे तो बुरुज चढून ज्यावेळेस वर जावं लागत असायचं त्यावेळेस अशा प्रकारे दोर लावून असा हा बुरुज चढला जायचा। त्याची खरंच आता या ठिकाणी जी आहे ती प्रचिती होते। खरं असं पाहतानाच आपल्या आता त्या काळी जे आहेत ते सैन्य असेल त्या काळी कसे बुरुज चढून आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या स्वराज्याचं रक्षण करत होते आणि महाराजांचं जे आहे ते स्वराज्य खरंच टिकवत होते। तर खरंच या ठिकाणी जे आहे ते किल्ला जो आहे तो खरंच पाहण्यासारखा आहे। माझी आपणाला विनंती आहे की जो हा किल्ला आहे तो सर्वांनी अवश्य एकदा पाहावा आणि आपले डोळे खरंच मन भरेल याची मी शाश्वती देतो। आणि आता हा या शिवसृष्टीमधला शेवटचा पाठ तो म्हणजे महाराजांचा जो आहे तो भव्य दिव्य असा अश्वरूढ पुतळा आपण पाहू शकताय। या शिवसृष्टीमधलं एकदम छान असा हा जो महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे। खरंच सोलापूर जिल्ह्यातलं हे अकलूजमधली जी हे शिवसृष्टी आहे गड किल्ला जो आहे तो अतिशय पाहण्यासारखा आणि मुलांना लहान मुलांना असेल दाखवण्यासारखा। खरंच शिवाजी महाराजांचं जे बालपण असेल महाराजांनी ज्या लढाया केल्या आणि स्वराज्य उभं केलं ते मुलांना लहान मुलांना सगळ्यांना दाखवण्यासारखं आहे। आणि खरंच ही शिवसृष्टी बघून एकंदरीतच खूप छान वाटलं।